सर्वांना नमस्कार. गव्हर्नमेंट एक्झाम गुरु या आपल्या आवडत्या चॅनलवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा जो फॉर्म आहे तो भरल्यानंतर पेंडिंग दाखवतो आहे असं भरपूर कमेंट्स आले आहेत मित्रांनो. तर बघूया आपण का असं होतं आहे. तर बघा, केलेल्या अर्जमध्ये आपण जाऊया आणि इथं एक फॉर्म भरलेला आहे, त्याला आपण ओपन करूया. तर बघा, वरती आलेला आहे SMS व्हेरिफिकेशन डन. त्याच्या पुढं एडिट बटन आलेलं आहे. त्याच्या खाली आलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन पेंडिंग टू सबमिटेड. पण ह्या व्यक्तीचे किंवा महिलेचे सगळेच्या सगळे डॉक्युमेंट इथं सबमिट आहेत, तरी पण असं का दाखवते. तर मित्रांनो, हे जे सॉफ्ट कॉपी आहे ते आपण सबमिट केले आहे, परंतु ह्याची हार्ड कॉपी म्हणजे तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्ही कुठं जमा केलेले आहेत अंगणवाडीमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी, ते अजून त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही. ज्यावेळेस त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि जेव्हा ते व्हेरिफिकेशन करतील त्यावेळेस इथं जे पेंडिंग आहे ते कंप्लीटेड दाखवेल. तोपर्यंत हे सगळं पेंडिंगच दाखवणार आहे. फक्त वरती जे SMS व्हेरिफिकेशन आहे ते डन आलं पाहिजे. काय लोकांचं SMS व्हेरिफिकेशन डन येत नाही, तिथं रेड अक्षरात येतं आहे. तर रेड अक्षरात येत असेल तर तुम्हाला एडिट करून तिथं काहीतरी चेंज करावं लागेल. तुमचा SMS आलेला आहे OTP वन टाईम पासवर्ड, तो तुम्ही टाकलेला नाही, त्यामुळे तसं येते. पण जर तुमचं असं येत असेल वरती SMS व्हेरिफिकेशन डन, एडिटचं बटन आणि मुख्यमंत्री इन पेंडिंग, तर तुमचा फॉर्म बरोबर आहे. घाबरायची काही गरज नाही. काही दिवसानंतर किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये हे निघून जाईल इन पेंडिंग आणि तिथे कंप्लीटेड येऊन जाईल. त्यामुळे घाबरू नका. जरी काय तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगत चला, म्हणजे तुम्हाला तशा व्हिडिओ मी पोचवत जाईन.